हम्म. हरिओम. मी निरंजन नेरुटकर. अ, आजचा स्वाध्यायचं नाव आहे मी रायगड बोलतोय. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता साहसूनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. भगवान श्री परशुरामांच्या दिव्य शक्तीने निर्माण झालेला निर्माण झालेला तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोकण प्रांत ज्याच्या पश्चिमेला अथांग सिंधू सागर आहे आणि ज्याच्या पूर्वेला त्याचेच सिंधू सागरामध्ये त्याचेच सिंधू सागरामध्ये आपले प्रतिबिंब नेहाळत उभा असलेला कणखर दुस्तर बलाढ्य देवभूमी हिमालय सुद्धा ज्याचा पौत्र शोभतो इतका प्राचीन पितृतुल्य दिव्य भव्य सह्याद्री ह्याच सह्याद्रीच्या हृदयापाशी मी उभा आहे. अनेक युगे अ, अगणित सूर्योदय सूर्यास्तांची साक्ष देत अगणित ऋतू झेलत कधी हिरवा तर कधी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करत तर कधी सफेद लुसलुशीत अंगरखा पांघरून लपाछुपी खेळत देवी अहिल्या ज्याप्रमाणे गौतम ऋषींच्या शापाने भगवान शिव ज्यांचे आराध्य अशा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत होऊन शापमुक्त झाली तसाच मी सुद्धा अनेक युगांच्या अ, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साक्षात शिवाच्या पदस्पर्शाने धन्य झालो. माझे गाव अ, अ, मा, माझे माझे भाग्य इतके थोर की नुसताच पदस्पर्श नाही तर शिवरायांनी मला आपल्या हृदयापाशी धरला. मला मला त्यांची राजधानी बनवून माझ्या इतर सर्व दुर्ग मधील मुकुटमणी बनवला. मला दुर्गेश्वर म्हणवण्यात यावे असा माझा गौरव झाला. मी साक्ष देत अढळ उभा आहे त्या इतिहासाची त्या सर्व इतिहासातील दृश्य अदृश्य पानांची ज्या पानांमध्ये देवभूमी भारताचा रामायण महाभारत आहे त्याही मागे पर्यंत विस्तार आहे. ज्या इतिहासात नंतर नंतरच्या काळामध्ये भारत भूमीवर झालेली यवनी आक्रमणे सुद्धा कोरली गेली. हाय 400 वर्षे न संपणारी प्र, प्रदीर्घ रात्र तो जीव घेणा अंधार यवनी यवनी अधर्माची पराकाष्ठ हे सर्व मी मात्र तटस्थपणे उघड्या डोळ्यांनी पाहतच होतो. आणि आणि या काळ्या कुट्ट अंधारा रात्रीचा नाश करणारा शिवभास्कर शेवटी उगवलाच. तो उगवला माझ्या पूर्व क्षितिजावरून भगव्या तेजस्वी किरणांना उंच नभ्यामध्ये उधळत जी भगवी किरणे सिंधू सिंधू सागराच्या अ, सिंधू सागराच्या क्षितिजापर्यंत जाऊन भिडली. माझ्या आजूबाजूचा परिसर हा जावळीचा परिसर जावळीचे खोरे चौफे नद्यांच्या माळ मी परिधान केल्या आहेत. श्रीमद दासबोधाचा जन्म ज्या स्थानी झाला त्या शिवतर घळी वरून वाहत येणारी काळ नदी तसेच सह्याद्रीच्याच कुशीतून उगम पावणारा सावित्री आणि गांधारी अशा नद्या 1655
4 डिसेंबर मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरेचा पाडाव करून आदिलशाहीच्या अंमलात अंमलात असलेली जावळी जिंकून घेतली. जिंकली पण कशी? तर शौर्य, बुद्धिमत्ता, वेग, जिद्द आणि अचूक नियोजन यांच्या सहाय्याने. पोलादपूरच्या दिशेने एक तुकडी गेली, फक्त चकवायला. चंद्रराव मोरेंच्या सेनेला वाटले इतकेच लोक आहेत. अ, अ, त्याच वेळी महाबळेश्वरहून थेट खाली निशणीच्या वाटेने महाराज एकदम मावळ्यांना घेऊन जावळीत उतरले आणि त्यांनी मोठा हल्ला केला आणि जावळी जिंकून घेतली. निसण म्हणजे शिडी. जशी शिडी उभी लावतात तशी ती उभी वाट. महाबळेश्वर मधील आज ज्याला एल्फिस्टन पॉइंट म्हणतात, तिथून तो उभा कडा आहे अत्यंत धोकादायक. त्या कड्यावरून स्वतः महाराज खाली उतरले आणि जावळी जिंकली. मला श्री महाराजांचे प्रथम दर्शन झाले अक्षय तृतीया शके 1578 या शुभमुहूर्तावर, म्हणजेच 16 एप्रिल 1656. श्री महाराजांचे पाय माझ्या मस्तकाला लागले आणि मी जणू शापमुक्त झालो. यवनांच्या अधर्मीच्या काळ्या राजवटीतून सुटका होऊन रायांनी मला जिंकून घेतले. श्री महाराजांनी अत्यंत आनंदी होऊन माझे नाव ठेवले रायगड. माझे पूर्वीचे नाव रायरी. सभासद बखरी मध्ये अशी नोंद आहे, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच. देवगिरी हा एकच. देवगिरी हा पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबाद पेक्षा म्हणजेच देवगिरी दशगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलले, तक्तास जागा तक्तास तक्तास जागा हाच गड करावा. तक्तास जागा हाच गड करावा. मुलांनो, आता मी तुम्हाला माझी एक छोटीशी चित्रफिल करणार आहे. चला तर जाऊ. ही महाराजांची राजमुद्रा आणि रायगडासाठी ही जाणारी वाट आणि रायगडचा जो रस्ता आहे, ही त्याची एंट्रन्स आणि हा तो पूर्ण रस्ता. हा तो दुर्गेश्वर रायगड. हा रायगडच्या पायथ्याशी पाचड गावातून घेतलेला हा फोटो. हा जो इथे दिसतोय तो महाद्वार. हा टकमक टोकावरनं घेतलेला. ही जी एवढी तटबंदी दिसते, ही तेवढीच गडाला आहे. कारण की जी बाकीचे जे कडे आहेत ते इतके उंच आणि एकदम सरळ आहे. हा गंगासागर तलाव. हे रायगडावरील मूळचे 5 मजली स्तंभ. जिथे हा 5 मजली स्तंभ. येथे श्री महाराजांचा राजवाडा होता. हा महाराजांचा राजवाडा.
याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे 22 मण वजनाचे सोन्याचे रत्न रत्नादीड सिंहासन होते. हे श्री वाडेश्वर मंदिर, त्याला आता श्री जगदीश्वर चे मंदिर असं पण म्हणतात. ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आणि समाधीला जाताना जे पायऱ्या लागतात त्या एका पायरीवर हे रायगडाचे शिल्पकार श्री हिरोजी इंदुलकर यांचे शिलेख 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 असं लिहिलंय. शिलालेख. शिलालेख. हम्म. शिला म्हणजे दगड आणि त्याच्यावरती लिहिलेला लेख. हा टकमक टोक हा पूर्ण इथून पुढे तो टोक आहे जिथून कडेलोट केला जातो. हा टकमक टोकावरनं दिसणारा बाले किल्ला. हा 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 भवानीकडा हा पूर्ण आणि हा पूर्ण रायगडाचा अ, अ, फोटो काढलेला मॅप, जिथे हा पूर्ण बाले किल्ला आणि हिरकणी बुरुज हा महाद्वार असं सगळं आहे. हे टकमक टोकला जाताना जे दगड लागतात त्याच्यावर ही अशी सगळी कमळाची दगड आहेत. ही रायगडाच्या खाली पाचाड गावात राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस म्लेच्छ दीक्षित पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हरिओम.